हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण टेन्सेस शिकणार आहोत, पण एका गमतीशीर गोष्टीनी. बघा, आता टेन्सेसचे मूळ तर 3 प्रकार आहेत आणि ते पुढे जाऊन 12 प्रकारमध्ये डिवाइड होतात. आता 12 प्रकार जर मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलं तर ते तुम्हाला बाउन्सर जायला जी बात समजणार नाही, सगळं कन्फ्युजन होणार इथे तिथे. त्यामुळे मी हे 3 पार्टमध्ये शिकवणार आहे. ही 3 व्हिडिओजची सीरीज असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे टेन्सेस एका व्हिडिओमध्ये शिकणार आहात. तर आज फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकूया प्रेझेंट टेन्स आणि त्याचे प्रकार. पण त्याआधी आपण टेन्सेस आणि त्याचे किती प्रकार आहेत, काय आहेत ते समजून घेऊया. ओके, आता सर्वात आधी फर्स्ट टेन्स. फर्स्ट म्हणजे प्रेझेंट टेन्स. त्याच्या अंडर काय काय येतं? त्याच्यात 4 टाईपचे टेन्सेस आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स, इट इज नथिंग बट प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. त्यानंतर येतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हे आहेत प्रेझेंट टेन्सच्या अंडर. ओके, आता बघूया पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये येतात सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, फ्युचर मध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. ओके, हे सगळे मिळून 12 प्रकार आहेत. ओके, जर हे 12 प्रकार मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला तर ते खूप लेंदी होईल आणि बोरिंग सुद्धा वाटेल. तर आपण हे 3 पार्टमध्ये डिवाइड करूया. सर्वात आधी आपण शिकूया प्रेझेंट टेन्स. ओके, आणि त्याचे 4 प्रकार कसे ओळखायचे. तर मी एक गमतीशीर स्टोरी आणली आहे तुमच्यासाठी, ज्याच्याने मी तुम्हाला हे टेन्सेस एक्सप्लेन करणार की तुम्हाला बोरिंग सुद्धा नाही वाटणार आणि खूप मजा सुद्धा येईल. सो लेट्स स्टार्ट. ओके, तर फर्स्ट टेन्स समजून घेऊया, म्हणजेच सिम्पल टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, ही गोष्ट आहे अकबर आणि बिरबलच्या काळातली. ओके, अकबर हे राजा होते, एम्परर होते. बिरबल त्यांच्यासोबत गेल्या 10 वर्षापासून काम करत होते. ओके, बिरबल मोठमोठे पेच किंवा काही प्रॉब्लेम झाले तर बिरबल सॉल्व्ह करत होते. एक दिवस काय झालं, अकबर यांची अंगठी म्हणजेच रिंग हरवली. ओके, तर मी हे सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. अकबर sits on his throne. Birbal is sitting besides him. Courtiers come to the court every day. आता ह्या 3 सेंटेन्स आहे. अकबर सिट्स ऑन हिज थ्रोन, ते बसले आहेत राजा. बिरबल स्टँड्स बिसाइड हिम, बिरबल त्यांच्या बाजूला बसले आहेत. अँड द कोर्टियर्स कम टू द कोर्ट डेली. 3 सेंटेन्सेस आहे. दिस ऑल इज हॅपनिंग इन प्रेझेंट. ठीक आहे, आपण प्रेझेंट बघत आहोत. अकबर सिट्स ऑन हिज थ्रोन, तर इकडे आलं सिट्स. हा काय आहे, सब्जेक्ट आहे अकबर, आणि हा काय आहे, वर्ब आहे. बिरबल स्टँड्स बिसाइड्स हिम, बिरबल इज द सब्जेक्ट आणि हे काय आहे, हे तर वर्ब आहे. ओके, द कोर्टियर्स कम टू द कोर्ट डेली. कोर्टियर्स काय आहे, हे सब्जेक्ट आहे आणि कम हे काय आहे, वर्ब आहे. तर इथे मला काय दाखवायचं आहे की हे सगळं प्रेझेंट मध्ये घडतं आहे. ओके, दिस इज जस्ट सिम्पल. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, इट इज सब्जेक्ट प्लस वर्ब. आता वर्ब तुमचं असू शकतं, एस लागू शकतं किंवा ई एस लागू शकतं. फॉर एक्झाम्पल, अकबर सिट्स, एस आला. बिरबल स्टँड्स, एस आला. कोर्टियर्स कम, आता इथे एस आलाय, जास्त आहेत तर कमच येणार, केम नाही येणार. सिंगल असतं तर केम आलं असतं, कम येणार. ओके, आता अजून काही सेंटेन्सेस बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल की हे सिम्पल प्रेझेंट टेन्स का आहे. द सन रायझेस इन द ईस्ट, डेली सन येतो आहे. अँड इट रायझेस, सन काय आहे, हे सब्जेक्ट आहे आणि रायझेस इज अ वर्ब. ई एस आलं. ओके, जो फॉर्म्युला आहे आपला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ई एस. आय स्टडी फॉर माय एक्झाम्स डेली, स्टडी. ओके, आणि आय हा सब्जेक्ट आहे, एक्झाम्स डेली स्टडी आलं, हे वर्ब आहे. ओके, तर इथे सुद्धा सिम्पल आहे. वी ट्रॅव्हल टू द माउंटेन्स इन द समर. वी हे काय आहे, दिस इज सब्जेक्ट अँड ट्रॅव्हल इज द वर्ब. इथे काहीच आय एन जी, हॅव बीन हे सगळं नाही यूज होत आहे. सिम्पल आहे की आम्ही प्रवास करतो कधी, समरमध्ये. ओके, माउंटेन्स वरती. तर हे सगळे आहेत सिम्पल टेन्सचे प्रकार. आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला यात काय डिफरंट आहे हे समजेल. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, प्रेझेंट आणि परफेक्ट म्हणजे घडलेला आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो अजून सुद्धा चालू आहे. फॉर एक्झाम्पल, बिरबल डिसाइड्स टू कॅच द थीफ. ठीक आहे, त्यांनी डिसाइड केलेलं आहे. ही हॅज कॉल्ड द कोर्टियर्स इमिजिएटली. दे हॅव गॅदर्ड इन द कोर्ट. तर हे सगळं घडलेलं आहे पण हे चालू आहे. ओके, तर ह्यातून फॉर्म्युला काढा. बिरबल हा सब्जेक्ट आहे, डिसाइड्स टू कॅच द
thief. ठीक आहे. डिसाइड्स म्हणजे पास्ट मध्ये आलं हे. टू कॅच द thief. He is subject, has called the courtiers. ओके, इमिजिएटली. They हे पण सब्जेक्ट आहे. हॅव गॅदर्ड इन द कोर्ट. आता फॉर्म्युला काय आला? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज. ओके, प्लस पास्ट पार्टिसिपल. म्हणजे जे हॅव आणि हॅजच्या नंतर लागणार ते थोडंसं असं पास्ट मध्ये पाहिजे. गॅदर्ड, डिसाइड्स किंवा कॉल्ड. ईडी येत आहे. आता पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय असतं बघा? डू, डिड आणि डन. जो लास्ट आहे ऍक्शनचा त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल 8 आणि 18. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स आहे पास्ट पार्टिसिपल्सचे. आता ह्याचे काही सेंटेन्सेस बघून घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आय हॅव लॉस्ट माय पेन. आय सब्जेक्ट आहे, त्यानंतर आलं हॅव आणि मग आलं लॉस्ट. लॉस्ट हे पास्ट मध्ये आहे म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे. हॅव येतं. ठीक आहे, सब्जेक्टच्या नंतर. शी हॅज लिव्ड फॉर 10 years. हॅज. ओके, शीच्या नंतर हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर आलं हॅज आणि मग हे पास्ट पार्टिसिपल आलं. पास्ट मध्ये गेलो आपण. ही हॅज प्लॅन्ड. ही हॅज, आता त्यांनी प्लॅन केला आहे पण प्लॅन्ड हे पास्ट वाला वर्ड यूज होत आहे. ओके, तर हे झालं आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय होप यू अंडरस्टूड टिल हिअर. चला आता जरा स्टोरीच्या पुढे जाऊया. अकबर बादशाहची रिंग हरवली आहे आणि बिरबल हा शोधेत लागलेला आहे. ओके, नेक्स्ट सीन मध्ये अकबर इज थिंकिंग अबाउट हिज रिंग. ठीक आहे, बिरबल इज फाइंडिंग द थीफ. तो शोधतो आहे थीफला. अँड द कोर्टियर्स आर थिंकिंग व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. तर बादशाह विचार करतोय त्याच्या रिंग बद्दल. बिरबल विचार करतोय की चोराला कसं पकडायचं. आणि जे कोर्टियर्स म्हणजेच प्रजा आहे किंवा त्या कोर्ट मधले लोक आहेत ते लोक थिंकिंग करतायत की आता नंतर काय होणार आहे, कोण असणार चोर. ओके, तर इथे ह्या सेंटेन्स मध्ये अकबर इज द सब्जेक्ट. ओके, त्यानंतर आलं आहे इज आणि मग आलं आहे थिंकिंग. हे वर्ब आहे प्लस त्याला ING लागला आहे म्हणजे कंटिन्युअस वर्ब आहे. तो विचार करत आहे. बिरबल इज फाइंडिंग द थीफ. बिरबल इज आलं आणि फाइंडिंग ING हे सुद्धा वर्ब आहे आणि त्या पुढे काय आलंय ING. ओके, बिरबल इज द सब्जेक्ट. ऑल कोर्टियर्स. कोर्टियर्स काय आहेत? सब्जेक्ट आहेत. ओके, आर थिंकिंग. इकडे काय आलंय? आर आणि इथे काय आलंय? थिंकिंग. हे सुद्धा कंटिन्युअस आहे. तर जेव्हा एखादी गोष्ट चालू असते, घडत असते, चालू असते तर ते येतं प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये. ठीक आहे, न्यूएस मध्ये. आता ह्या सेंटेन्स वरून तुम्ही स्वतः ह्याचा फॉर्म्युला लिहू शकता. इट इज सब्जेक्ट प्लस इज आर एम प्लस वर्ब. आणि वर्ब कशात असला पाहिजे? ING फॉर्म मध्ये. ओके, सगळीकडे बघा ING आहे. थिंकिंग, फाइंडिंग, थिंकिंग. त्याच्या पुढे इज आलं आहे, इकडे आर आलं आहे. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला. काही सेंटेन्सेस समजून घ्या. सेंटेन्स नंबर 1, शी इज वॉकिंग. चालत आहे. ओके, दे आर स्टडिंग फॉर एक्झाम. चालू आहे ना त्यांचा अभ्यास. स्टडी ING आला, इकडे आर आलं आणि दे काय आहे? आपला सब्जेक्ट आहे. शी काय आहे? सब्जेक्ट आहे. इज लागला आणि वॉकिंग लागलं. दिसतंय तुम्हाला वर्बचा ING फॉर्म लागलं. द डॉग इज बार्किंग. भुकत आहे. इजच्या नंतर काय आला? बार्किंग आणि डॉग काय आहे? सब्जेक्ट आहे. बार्किंग काय आहे? वर्ब आला. ओके, तर मी खूप सिंपल भाषेत तुम्हाला एक्सप्लेन केली. आता पुढे जाऊया स्टोरीच्या. ठीक आहे, बिरबलने सगळ्यांना बोलवलं आहे कोर्टमध्ये. बिरबल हॅज बीन सर्विंग अकबर फॉर 10 years. तो 10 वर्षापासून काम करत आहे. ही इज स्मार्ट अँड हॅज बीन सॉल्विंग मेनी प्रॉब्लेम्स लाईक दिस. तो स्मार्ट आहे आणि असेच त्यांनी भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. आता बिरबल हा काय झाला? हा सब्जेक्ट झाला. ओके, त्यानंतर आलं आपलं हॅज आणि मग त्यानंतर काय आलंय? बीन. ओके, आणि त्यानंतर आलं सर्विंग, वर्ब इन ING फॉर्म. आता बिरबल हॅज बीन सर्विंग. ही इज स्मार्ट अँड हॅज बीन. ही काय आहे? सब्जेक्ट. तो स्मार्ट आहे. हॅज बीन सॉल्विंग. कळलं? हॅजच्या नंतर आला बीन आणि त्यानंतर आला ING. तर आपला फॉर्म्युला काय झाला? सब्जेक्ट प्लस काय आहे? हॅज किंवा हॅव
प्लस बीन प्लस वर्ब इन आयएनजी फॉर्म. कळलं? तर हा फोर्थ वाला आहे. थर्ड मध्ये जेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट बघितलं त्याच्यामध्ये फक्त इथपर्यंत होतं, बीन नाही येत होतं. ओके. आणि जो लास्ट आहे कंटिन्युअस टेन्स आहे त्याच्यामध्ये काय आलं, हॅज हॅव पण आलं आणि बीन पण आलं. इन्स्टेड ऑफ पास्ट पार्टिसिपल इकडे वर्ब पण आला आणि आयएनजी आलं. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स बघा. He has been reading the book. They have been doing their homework. She has been raining. इकडे आलं सब्जेक्ट has been आणि मग verb in ing. इकडे सुद्धा they आलं सब्जेक्ट, have been doing ing. It has been raining ing. कळलं तुम्हाला? तर ह्या सेंटेन्सेस मध्ये आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो कोणता टेन्स आहे. आता हे लास्ट आहे, स्टोरीचा एंड होतो. ऑल द कोर्टियर्स हॅव गॅदर्ड. बिरबल looks at everyone. He says whoever has stolen the ring has a straw in his beard. त्याच्या दाढीमध्ये एक स्ट्रॉ लागलेला आहे. A man touches his beard. आउट ऑफ पॅनिक तो घाबरतो आणि पटकन आपल्या दाढीला हात लावतो. हिअर इज द थीफ. बिरबल स्टार्ट्स पॉइंटिंग अँड द प्रॉब्लेम हॅज बीन सॉल्व्ड. आता ह्यामध्ये किती टेन्सेस आले आहेत हे मला तुम्ही सांगणार आहात. अंडरलाईन करा, फोटो काढून टाका किंवा मग कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती समजलं आहे. आणि याचे आन्सर्स मी शॉर्ट्स मध्ये टाकेन, तर नक्की बघा. बाय.